बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या दिंडीतील वारकऱ्याला मारहाण। बीड शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे। दिंडीत चालत असताना चक्कर येत असल्याने आणि धाप लागत असल्याने उपचार घेण्यासाठी आसुरवा किसन सोनवणे वय 75 वर्ष हे वारकरी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते। दरम्यान त्यांना रात्री काही उपचार देण्यात आले, मात्र सकाळी वैभव लोहाट नामक कर्मचाऱ्याने या वारकऱ्याला मारहाण केली अशी माहिती रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी आणि मारहाण झालेल्या वारकऱ्यांनी दिली आहे। हताश झालेले वयोवृद्ध वारकरी यानंतर डिस्चार्ज घेऊन रुग्णालयातून बाहेर पडले। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, मात्र तिथे आमच्या हद्दीत येत नसल्याने सांगून तक्रार घेण्यास नकार दिलाय। मात्र ही बाब अतिशय गंभीर असून यावर आता काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। जर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांच्या काळात जिल्हा रुग्णालयात अनेक चुकीचे प्रकार घडत असल्याने लोकांमध्ये संताप जाणवतोय। फोनवरून बोलताना याबाबत काही माहिती नाही, मी बाहेर कार्यक्रमात आहे, माहिती घेऊन सांगतो असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनी सांगितलंय। यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। दरम्यान बीड शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार या मारहाण झालेल्या वारकऱ्यांनी दिली आहे। यावेळी नेमकं काय म्हणाले आसुरबा किसन सोनवणे वयोवृद्ध वारकरी, मारहाण झालेले वारकरी आपण पाहूया। माझं नाव आसुरबा किसन सोनवणे, मुक्काम पोस्ट गिरोली, तालुका भूम, बेळगाव, आणि आम्ही पाटसला पण राहतो। तिकडं सगळं माझं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं। मग मला इथं ॲडमिट केल्यानंतर ह्याला गोळ्या मागितल्या, ह्यानं गोळ्या दिल्या नाही मला उठल्या, आणि तिकडे जाऊन 2-4 थापडे खांदे हे काय इथं पण लागले इथं बी। आणि मग परत मला ते सिक्युरिटीवाल्यानं आत नेलं। सिक्युरिटीवाल्या म्हणजे बाबा चला तुमच्या वार्डात, मी आरामशीर बसा। तिथे गेल्यावर परत 2-4 मला लगेच 2-4 हे केलं, फायटे हांद्या इथं, लाता हांद्या ह्यानं तिथं। मग मी बाहेरच मला थांबायला लावलं, थांबा म्हणले। मग ते मॅडम आल्या, मॅडमकडं मग मॅडमने ते पेशंट मोजतात ना, ती मॅडम उजीत होती, म्हणले एक पेशंट नाही आहे। मग मी तितक्यात मी गेलो की हे उठला, मॅडमला काहीतरी सांगलं, मी उठला आणि मला मारायला लागला। झाडूवाल्यानं त्याला धरला आणि बाहेर काढला, हानीत नेला झाडूवाल्यानं। त्याच्याबरोबर रात्री जो पोऱ्या तो पण होता, तो पोऱ्या आतापर्यंत तिथून गेलाच नाही। म्हणला बाबा काहीतरी करतील, म्हणलं तुला काही होऊ देणार नाही, तोलटी मला मदत केली ना, तुला काय होऊ देणार नाही, पण ह्या नोकरी गेली पाहिजे म्हणून। मग तुमची मागणी काय आता सर? त्याला त्याची नोकरीच गेली पाहिजे। ते सेवा करतोय का दारू रात्रभर पिऊन हे काम करतोय? हा, मी सांगितलं नाही तरी माझे पैसे पडले म्हणून। हा, माझ्याकडे 1600 रुपये होते खिशात। दारू पेलेला होता का? हो, दारू पेलेला। कुणी आजच्या वार्डात विचारा।